म्हणजे हे चक्र तुम्हाला जर चांगलं तुम्ही ठेवलं तर तुमच्याकडे पैसा भरपूर येतो, तुमची संपत्ती होते, जसं घर, जमीन. व्हिडिओ बघणाऱ्यांना पण हे सांगू शकते, ते पण व्हिडिओ बघता बघताही करू शकता स्वतःचा ऑरा चेक. तुम्ही दोन्ही हात तुमचे 10 ते 15 सेकंद एकमेकावरती राहतात पूर्णपणे. आता तुम्ही तुमच्या माईकचा पण ऑरा चेक करू शकता. दोन्ही हात असे कप शेपमध्ये ठेवा असे आणि हळूहळू जवळ आणा. स्वतःचा ऑरा चेक करा, स्वतःच्या मोबाईलचा पण ऑरा चेक करा. जसं तुमचे नातेसंबंध असतील, तुमचा पैसा आहे, तुमची तब्येत आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर जीवनातल्या, म्हणजे शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा आर्थिक असेल, प्रत्येक गोष्टीवरती हे 7 चक्र परिणाम करतात. अगदी आपण म्हणतो की रेप वगैरे होणं किंवा जे पॉर्न व्हिडिओ वगैरे ॲडिक्ट असतात, हे पण हे चक्र खराब झाल्यामुळे होते. जे अभ्यास केलेला आहे, अभ्यासामध्ये लक्ष राहत नाही की मी काय केला अभ्यास, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांना तर आज्ञाचक्र जे आहे तुमचं त्याच्यावरती हिलिंग करा. त्यावेळेस त्यांना तिथे मेडिटेशन करायला सांगा, ओम नमः शिवायचा जप करायला सांगा. आणि आज्ञाचक्र ज्यावेळेस खराब होतो त्यावेळेस तुमचे निर्णय चुकतात, तुम्ही फसतात. आपण म्हणतो की तू बुद्धी घाण ठेवली होती का, बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो, सहज बोलून जातो, तुला अक्कल नाही का, तुला कळत नाही का, असं आपण म्हणतो. तर त्यावेळेस त्याचं आज्ञाचक्र खराब झालेलं असतं. ओके. आणि बरेच वेळेस लोक म्हणतात कुंडलिनी जागृत होणं, मग ते काय असतं एक्झॅक्टली? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो आपला एक स्पेशल एपिसोड आहे आणि आजच्या ज्या गेस्ट आहेत त्या पण एकदम स्पेशल आहे, कारण आजपर्यंत आपण या टॉपिकवरती कधीही डिस्कस केलेलं नव्हतं, म्हणून आजचा हा टॉपिक स्पेशल असणार आहे. आणि आजचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे रेखाजी. तर मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवतच जाणार आहोत. तर स्टार्ट करूयात. रेखाजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. मी रेखा गोसावी, कल्याणला असते. रेकी ग्रँड मास्टर, टॅरो कार्ड रीडर, अंकशास्त्र असे अनेक विषय आहे, पण मी जास्त अंकशास्त्र आणि रेकी ह्या विषयावर जास्त प्रॅक्टिस करते. ओके. आणि मग आजचा जो टॉपिक आहे तो कशा रिलेटेड ठेवायचा आपण? रेकी ह्या विषयावर. ओके. बरं, रेकीवरती आपला एक पॉडकास्ट झालेला आहे ऑलरेडी आणि त्याला म्हणजे चांगले रिस्पॉन्स आलेत. रेकीवरती 2 झालेत मला वाटतं. पण आजचा टॉपिक आपण थोडासा आणखी ॲडव्हान्स ठेवूयात रेकीबद्दल. समजा तर अशा कुठल्या गोष्टी आहेत समजा रेकीच्या बाबतीमध्ये की ज्या थोड्याशा आणखी नेक्स्ट लेवलच्या आहेत? रेकी म्हणजे 7 चक्र आणि ऑरा. ओके. आणि आता ऑरा म्हणजे काय, की बऱ्याच लोकांना समजा माहिती नसतं की ऑरा म्हणजे काय असतं. ऑरा म्हणजे एक आपल्या तुम्ही असे कधी देवतांचे फोटो बघितले का, की ज्यांच्या मागे प्रकाश दिसायचा, किंवा जर कुठली सिरियल लागली त्याच्यामध्ये देवी देवता येताना दाखवले, म्हणजे देव जर दिसले, प्रगट झाले, तर एक प्रकाश निर्माण व्हायचा. तो प्रकाश म्हणजे एक चुंबकीय आभामंडल आहे, ज्याला विज्ञानाच्या भाषेत म्हणतात. हे आभामंडल प्रत्येक सजीव आणि निर्जीव प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला असतं. तुम्हाला, मला, अगदी हा माईक आहे, ह्या प्रत्येकाला एक आभामंडल आहे, चुंबकीय क्षेत्र आहे. आपल्या पृथ्वीला पण एक चुंबकीय क्षेत्र आहे. याचा आपल्या मानवाच्या जीवनावर आणि प्रत्येक वस्तूवर, व्यक्तीवर त्याचा परिणाम होत असतो, सकारात्मक, नकारात्मक. बराच वेळेस आपल्याला एखादा व्यक्तीचा, म्हणजे जर तुम्ही बसमध्ये बसले, ट्रेनमध्ये किंवा कुठे बगीचात जरी बसले, एखादा व्यक्ती आपल्या शेजारी येऊन बसला, आपल्याला छान वाटतं. आणि जर एखादा नको असलेला व्यक्ती बसला तर आपल्याला अरे हा का बसला इथे, असं होतं. एक छोटं बाळ असतं बघा, त्यांचं आभामंडळ खूप सकारात्मक असतं, पवित्र असतं. त्यामुळे कुठलाही लहान बाळ, मग ते कसं आहे, काय आहे, आपण त्याच्याकडे नाही बघत, पण ते दिसलं की आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं. का तर त्याचा ऑरा तेवढा पॉझिटिव्ह असतो. त्या ऑरामुळे तुम्हाला तुमच्याबरोबर, म्हणजे जे तुमच्यासोबत असतात त्यांना पण छान वाटतं, तुम्हाला स्वतःलाही छान वाटतं. ऑरा हा तुमचा एक प्लस पॉईंट आहे, की तुम्हाला चांगलं करणं किंवा वाईट करणं हे तुमच्या ऑरामुळे पण होतं. ओके. आणि आता जसं तुम्ही सांगितलं की काही लोकांचा ऑरा जो असतो तो पॉझिटिव्ह असतो, काही लोकांचा निगेटिव्ह असतो. मग हे कशामुळे असतं बेसिकली? तुम्ही नकारात्मक विचार केले किंवा सतत नकारात्मक लोकांबरोबर राहिले किंवा नेहमी तुम्ही कोणाचा वाईट विचार केला किंवा सतत तुमच्या स्वतःच्या म्हणजे अशा काही गोष्टी असतात ज्या करायला नाही हव्या आपण त्या करतो, त्यामुळे तुमचा ऑरा हा निगेटिव्ह होतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला नेहमी असं वाटतं की काही आवश्यकता नाही, आपण ह्या गोष्टी करायला नको, या जर तुम्हाला कोणी सांगितलं की जसं सपोज कोणी व्यायाम करायला जरी सांगितलं आपल्याला तर आपण म्हणतो नको,
पण व्यायामाने पण तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतो, चांगला होतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही मंत्र जप करत असाल किंवा नेहमी चांगल्या विचारांमध्ये राहत असाल तरी तुमचा ऑरा चांगला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक होतो. ऑरामध्ये तुम्हाला जे आजकाल ऑराचे स्कॅनर म्हणजे ऑरा स्कॅनरसुद्धा निघाले आहेत की तुमचा ऑरा तुम्ही चेक करू शकतात, बघू शकतात. ज्याला किर्लियन फोटोग्राफी असेही म्हणतात. त्यात ऑराचा फोटो निघतो, त्यात ऑराचे कलरही दिसतात. आणि हे जे कलर्स असतात ते कोणत्या कोणत्या रंगाचे असतात किंवा कसे असतात समजा? त्याचे अनेक कलर आहेत. म्हणजे लाल रंग आहे, ऑरेंज, जे तुमचे 7 चक्रांचे जे कलर आहेत ना तेच ऑरामध्ये असतात आणि तसेच ते रिफ्लेक्ट पण देतात. म्हणजे लाल रंग जर असेल तुमच्या ऑरामध्ये तर तुमचा जो म्हणजे स्वभाव आहे तो रागीट असेल, तुमच्यामध्ये एनर्जी असेल भरपूर. येलो कलर असेल तर तुम्ही उत्साही असाल, नवीन वस्तू म्हणजे नवीन नवीन शिकण्याची तुमच्यामध्ये आवड असेल. ग्रीन कलर असेल तर तुमच्यामध्ये प्रेम भावना असेल, दुसऱ्यांना समजून घेण्याचं, देण्याचं ही भावना असेल. गुलाबी रंग असेल तर तुम्हाला प्रेम भावना असेल. पण तोच जर तुमचा ऑरा ब्लॅक असेल किंवा करडा कलरचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी आजार येणार असेल किंवा काहीतरी निगेटिव्हिटी आहे तुमच्यामध्ये, हे तुम्हाला दिसतं. ओके, पण मग आता समजा प्रत्येक माणसाकडे काही स्कॅनर नसतं आणि त्याला काहीतरी खर्च येतच असेल समजा. राईट. मग आता जर स्कॅनरच्या म्हणजे बिना स्कॅनरच्या मदतीने जर एखाद्याला चेक करायचं असेल की त्याचा ऑरा कशा पद्धतीचा आहे तर तो कसा करता येईल आपल्याला? इथे तुम्हाला लगेच मी म्हणजे एक्झाम्पल देऊ शकते आणि व्हिडिओ बघणाऱ्यांना पण हे सांगू शकते. ते पण व्हिडिओ बघता बघताही करू शकता स्वतःचा ऑरा चेक. तुम्ही दोन्ही हात तुमचे 10 ते 15 सेकंद एकमेकावरती घासा, पूर्णपणे जोडा. आता तुम्ही तुमच्या माईकचा पण ऑरा चेक करू शकता. दोन्ही हात असे कप शेपमध्ये ठेवा असे आणि हळूहळू जवळ आणा. जिथे तुम्हाला असं वाटतंय असा कप शेपमध्ये ठेवायचा आणि हळूहळू प्रेस करायचा. जिथे तुम्हाला वाटतं की तुम्हाला मागे लोटल्या जातोय तुमचा हात, तिथे थांबायचं. म्हणजे हा माईकचा ऑरा एवढा आहे सध्या, ज्या माईकमध्ये आपण बोलतोय. जाणवते हाताला हवा? याला ची बॉल पण म्हणतात. तुम्ही अगदी त्यांचा पण ऑरा चेक करू शकता. त्यांना इथे बोलून स्वतःचाही चेक करू शकता. तुम्ही तुमच्या हातात पुन्हा तसेच घासायचे. करा तुम्ही चेक तुमचा ऑरा. व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने करायचं आहे. स्वतःचा ऑरा चेक करा, स्वतःच्या मोबाईलचा पण ऑरा चेक करा. ओके. हा दोन्ही हात तुमच्या कानाच्या लेवलनी घ्यायचे, कपशेपमध्येच ठेवायचे हात. हळूहळू पुढे आणा. असं जिथे तुम्हाला वाटतंय की हवेचा दबाव येतोय तिथे तुम्ही थांबा. तेवढा तुमचा ऑरा आहे. जाणवतोय दाब? म्हणजे तेवढा ऑरा आहे तुमचा. पण मग याने असं फिक्स नाही सांगता येणार ना? समजा एक अंदाजे आपण तुमचे 7 चक्र जे आहेत ना तेही तुम्ही चेक करू शकतात. तुमच्या हातांना ज्याप्रमाणे मी सांगितलं तीच प्रोसिजर करायची. तुमच्या थर्ड आयला चेक करून करायचं तुम्ही. जिथे तो थांबतोय हात म्हणजे तुमचा इथे ऑरा इथपर्यंत आहे. जिथे तुम्हाला अगदी हात जोर म्हणजे जवळपर्यंत जात आहे तर तो तुमचा जे चक्र आहे त्या ठिकाणी काहीतरी बिघाड झाला आहे असं जाणवतं. ओके, म्हणजे ऍटलिस्ट आपण स्कॅनरचा उपयोग नाही करू शकत, पण मग मला असं वाटतं की एखादा व्यक्ती असेल की ज्याला याचं नॉलेज आहे तर तो आपला ऑरा चेक करू शकतो. ज्यांना नॉलेज आहे किंवा नाही, पण ही एनर्जी प्रत्येकामध्ये आहे. जसं शाळेत मुलांना शिकण्यासाठी पाठवतात, त्यांना तिथे 1 2 लिहायला शिकवतात किंवा तुम्हाला अ आई लिहायला शिकवतात, टीचर शिकवतात, तुम्ही लिहितात. पण तो मुलगा बुद्धू असतो किंवा त्याला बुद्धीच नाही असं तर नाही ना. त्याला ऑलरेडी असते, फक्त तिथे त्याला शिकवलं जातं. तसं ही एनर्जी तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, तुमच्यात आहे, प्रत्येकात आहे. फक्त तुम्ही ज्यावेळेस रेकी ग्रँड मास्टरकडे जातात ते ग्रँड मास्टर तुमचे 7 चक्र जे आहेत जे ब्लॉक असतात म्हणजे बंधन असतात, फक्त ब्लॉक असतात, ज्याच्यावर थोडी धूळ असते निगेटिव्हिटीची वगैरे, ती तुमची बाजूला सारल्या जाते. तुम्हाला शक्तिपात होतो, दीक्षा दिली जाते. त्यानंतर मग ती एनर्जी तुमच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त फ्लो होते. म्हणजे जसं ज्यावेळेस शाळेत मुलांना ॲडमिशन घेतो ते शाळेत जातात, शाळेत शिकायला गेल्यानंतर ते डॉक्टर होता, वकील होता, कलेक्टर होतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही ग्रँडमास्टरकडनं दीक्षा घेतात तर कधी कधी तुम्ही 1st 2nd लेवलमध्येही तुमची हिलिंग पॉवर एवढी वाढते तुमच्या स्वतःच्या. जे तुम्ही मेडिटेशन करतात, एनर्जी तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या म्हणजे जसं मी सांगितलं सकारात्मक तुमची ऊर्जा असते, तुमचे विचार असतात, ध्यानधारणा असतात. कधी आपण कोणाबद्दल चांगलं प्रेम व्यक्त करतो, चांगल्या सद्भावना ठेवतो. तुम्ही भले मंदिरात नाही गेले पण तुमच्या मनामध्ये सद्भावना असेल तरी तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होतो, तुमचं हिलिंगमध्ये तेवढी एनर्जी होते. असं लोक बोलतात की नॉनव्हेज नाही खायला हवं, नॉनव्हेज खाल्ल्याने तुमचा ऑरा कमी होतो किंवा तुमच्यामध्ये एनर्जी राहत नाही, रेकी केल्यावर तुम्ही नॉनव्हेज नाही खायला हवं, असं बऱ्याच जणांची भ्रम आहे. पण असे तुम्हाला खूप लोक दाखवते मी की जे नॉनव्हेज नाही खात, पूर्णपणे व्हेजिटेरियन आहेत, पण तरीही त्यांच्या रागावर कंट्रोल नाही.
तरी त्यांचा ओरा कमी आहे. असे बरेच लोक आहेत जे नॉनव्हेज खातात पण त्यांच्याकडे दया भावना आहेत, प्रत्येकाला एक समान बघण्याची त्यांची नजर आहे, त्यामुळे त्यांचा ओरा स्ट्रॉंग असतो. आणि असे बरेच आहेत जे व्हेजिटेरियन आहे, जे बिलकुल म्हणजे कांदा लसूणही नाही खात पण तरी त्यांच्यामध्ये राग तीव्र आहे, त्यांचा ओरा कमी आहे. असे बरेच लोक तुम्हाला दिसतील, तुम्ही निरीक्षण करू शकतात की असे लोक आहेत. अगदी छोटं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आपण बोलतो सकाळी लवकर उठून व्यायाम करायला हवा, एक्सरसाइज करायला हवी. पण असे तुम्हाला बरेच लोक दिसतील ते सकाळी उठले की बोलतात की अरे मी उठलो आहे, आम्ही व्यायाम करून आलो, घरातले बाकीचे झोपलेलेच आहेत. झोपलेला माणूस तो बिचारा शांत आहे, त्याच्यामध्ये काही म्हणजे राग नाही. तुम्ही सकाळी उठले कशासाठी? तुमचा बीपी लो करण्यासाठी. पण तुमचा बीपी जो वाढतोय मग तुम्ही उठून काय केलं, काय मिळवलं? म्हणजे याच्यासाठी तुमच्या भावनांवर पण ताबा असायला हवा. झोपणारा मात्र बिचारा तो काही टेन्शन घेत नाही, त्याचा बीपी झोपून सुद्धा नॉर्मल आहे आणि हात चालायला जाऊन सुद्धा याचा वाढलेला आहे. आता मॅम तुम्ही जसं सांगितलं समजा की हा जो आपला ऑरा असतो तो आपल्या चक्रांवरती डिपेंड असतो, तर हे चक्र एक्झॅक्टली कोणते कोणते आहेत आणि ते कसं काम करतात? आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र आहेत, पण काही जसं एखाद्या ठिकाणी म्हणजे जशी लाईट आपल्याकडे आली तर एक पॉईंट असतो की तिथे सर्व लाईट्स एकत्र येतात, पॉईंट असतो ज्याला आपण डीपी म्हणतो. त्याप्रमाणे आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत, पण त्या नाड्या विशिष्ट ठिकाणी जॉईन झालेल्या आहेत, एकत्र आलेल्या आहेत. ते जे पॉईंट आहेत त्यांना आपण 7 चक्र म्हणतो. असे टोटल 7 चक्र आहेत. हे 7 चक्र आपल्या जीवनामध्येही तेवढेच महत्त्वाचे आहे, तेवढेच ते इम्पॅक्ट पण करतात. म्हणजे तेवढाच त्यांचा आपण बोलतो की कुठलं चक्र बिघडलं तर काय परिणाम होतो. जसं तुमचे नातेसंबंध असतील, तुमचा पैसा आहे, तुमची तब्येत आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर जीवनातल्या म्हणजे शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा आर्थिक असेल, प्रत्येक गोष्टीवरती हे 7 चक्र परिणाम करतात. ओके. आणि ते कोणकोणते? पहिलं चक्र जे आहे मूलाधार चक्र, नंतर स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हार्ट चक्र, थ्रोट चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्राकार चक्र, हे 7 चक्र आहेत. आता हे सगळं तर तुम्ही सांगितलं समजा, पण मग हे जे 7 चक्र आहेत याचे कार्य काय काय आहेत? प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य आहे. जसं मूलाधार चक्र जे सगळ्यात पहिलं आहे, हे शिवनीवरती आहे, लाल रंगाचं आहे, पृथ्वी तत्व आहे, हिंमत आणि पैसा हे चक्र तुम्हाला देतं. आणि हे चक्र जर बिघडलं तर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके. पण मग ते कसं ओळखायचं समजा की प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय? हां, हे चक्र ओळखण्यासाठी अगदी साधे सिंपल म्हणजे तुम्हाला कुठेही जसं ऑरा स्कॅनरची गरज नाही, तुम्ही हाताने ऑरा चेक करू शकता. तसं तुम्ही तुमचं मूलाधार चक्र बिघडलं आहे की नाही हे तुमच्या लक्षणांवरनं, जसं तुम्हाला डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर विचारतो की तुला ताप आलेला आहे तर तुम्हाला काय लक्षणं आहे. जसं मध्ये कोरोना आला तर कोरोनाचे लक्षणं होते की तुम्हाला खोकला येतोय का, तुम्हाला घशाजवळ जळजळ होते का, तर आपल्याला लगेच कळत होतं अरे मला हे होतंय, म्हणजे सिम्पटम दिसत आहे म्हणजे मला कोरोना झाला. तसे आपले जे चक्र असतात ना त्याचे पण सिम्पटम आहे. ज्याप्रमाणे मूलाधार चक्र मी सांगितलं पृथ्वी तत्वाचं आहे, हे जमिनीशी निगडीत आहे. बरेच लोक तुम्ही असं बघितलं असेल की जमिनीसाठी भांडतात, भावाभावांमध्ये भांडण होतं. याला आपण माता पण बोलतो जमिनीला. आईबरोबर त्यांचे संबंध ठीक नसतात. आणि त्याचबरोबर त्या लोकांमध्ये भीती असते, ज्यांचं कमजोर झालेलं आहे त्यांच्यामध्ये भीती असते. पटकन कोणासमोर ते बोलू शकत नाही. अगदी कोणीही त्यांना येऊन मारणार पण ते स्वतःचं प्रतिकार करू शकणार नाही, स्वतःचं रक्षण करू शकणार नाही. अगदी पैशाच्या बाबतीत हे चक्र काम करतं. तर काही लोकांचं बघा मंथ एंडिंग आलं की पैसा संपतो, की अरे आता EMI भरायला पैसे नाही माझ्याकडे. अगदी स्वतःसाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात काही खर्च करायचा असेल. काही लोकांकडे प्रॉपर्टी भरपूर असते पण तरी दिखावा म्हणून ते लोकांना दाखवत असतात, खिशात पैसा नसतो, प्रॉपर्टी भरपूर. ऐन वेळेस एखाद्या व्यक्तीचं काम होत येतं, शेवटच्या टप्प्याला त्याचं काम थांबतं. असं का होतं तर तुमचं हे चक्र खराब झालेलं असतं, मूलाधार चक्र. हो. आणि हेच चक्र ज्यावर म्हणजे आपण म्हणतो ना जास्त प्रमाणात काम करतं, जास्त ऍक्टिव्ह असेल ते पण चांगलं नाही. जास्त ऍक्टिव्ह असेल तर ते लोक प्रत्येक ठिकाणी भांडण करणार, वाद करणार, आणि खूप पैसा, हव्यास खूप, लालच, पैसा पैसा पैसा. ज्या ठिकाणी एखादा भाऊ दुसऱ्या भावाची जमीन स्वतःच्या नावावर लिहून घेतो ना, समजायचं याचं मूलाधार चक्र ओव्हर ऍक्टिव्ह झालेलं आहे. स्वतःच्या आईकडे लक्ष देणार नाही ते लोक. आणि हे जे चक्र आहे हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं तुम्ही बघत असाल
कुठे भांडण चालू असेल, मारामारी चालू असेल, तर त्यात एखादा माणूस येऊन पडला म्हणजे त्याचा तिथे काही संबंध नसतो, पण तरी येणार आणि मध्ये आपण म्हणतो ना की अरे या दोघांचं भांडण आहे, हा मध्येच आला, याला मारून निघून गेला, समजायचं याचं मूलाधार चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे, म्हणून दुसऱ्याच्या भांडणात तिसऱ्या येऊन हात साफ करून निघून जातो. त्याला कारण त्याचं ते चक्र असतं. म्हणजे हे चक्र तुम्हाला जर चांगलं तुम्ही ठेवलं तर तुमच्याकडे पैसा भरपूर येतो, तुमची संपत्ती होते, जसं घर जमीन हे तुमच्याकडे होतं जास्त प्रमाणामध्ये. याला जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर तुम्ही जमिनीवर चालू शकतात, जमिनीचे म्हणजे तुम्ही सूर्यनमस्कार करू शकतात. त्याचप्रमाणे लाल कलरचा गणपती आहे त्याची उपासना करायची, कवच वाचायचं देवीचं, कारण कवच वाचला की तुम्हाला सुरक्षा कवच मिळते, कारण याच्यामध्ये तुम्हाला सुरक्षेची भावना मिळते. कारण तुमच्याकडे असं वाटतं की मला कोणीच नाही असं वाटतं. ज्यावेळेस तुम्ही देवीची आराधना करता, गणपतीची आराधना करता, जर तुम्ही अथर्वशीर्ष वाचलं तर त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे त्वम मूलाधार स्थितम, असं गणपतीला बोललेलं आहे, कारण गणपती या ठिकाणची देवता आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही गणपतीची उपासना करता, पण लाल कलरचा गणपती, तुमचं हे चक्र ॲक्टिव्ह होतं आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीला, जसं गणपती हा प्रत्येक म्हणजे कुठली पण तुम्ही सुरुवात करता नवीन कामाची, तर तुमचं काम हे 100% शेवटपर्यंत जातं. मग तुम्हाला असं वाटतं की माझं काम इथे अटकतंय, तर तुम्ही मूलाधार चक्रावरती गणपती, लाल कलरच्या गणपतीची उपासना करा, तुम्हाला 100% सक्सेस मिळणार, पैसाही येणार, मनी फ्लोही येणार. देवीचं कवच वाचा, तुमचा कुठलाही पैसा जाणार नाही, कुठलीही इस्टेट जाणार नाही. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्याकडे आर्थिक संपन्नता पण आणि सगळ्याच गोष्टी होतील. आणि ज्याप्रमाणे तुमचे नाते जे बिघडत चालले आहे ते पण थोडे सुधारतात. आणि याचा रंग कुठला असतो आणि याचा काही बीज मंत्र पण असतो का? हो, मगाशी मी सुरुवातीला सांगितलं लम बीज मंत्र आहे, लाल रंग आहे. हा याची देवता गणपती आहे, गणपती आणि देवी, म्हणजे ह्या 2 देवता या ठिकाणी आहेत. म्हणजे हा आपल्या घरासाठी, जमिनीसाठी काम करतो. मूलाधार चक्राबद्दल तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, पण मग असं काही असतं का की याच्यामुळं जर ठीक नसेल समजा, तर काही आजारांचा पण आपल्याला सामना करावा लागतो किंवा काय? हो, कमरेपासून खाली जे आहेत, म्हणजे गुडघेदुखी आहे, मूळव्याध आहे, यासारखे आजार होऊ शकतात, हाडांचे आजार होऊ शकतात. यांना जर तुम्हाला ठीक करायचं असेल तर तुम्ही गणपतीची उपासना करा, लम ह्या बीज मंत्राची उपासना करा, किंवा लंबोधराय नमः हा मंत्र तुम्ही बोलू शकता, आणि देवीची उपासना करा. सीता माता ही पृथ्वीच्या गर्भातनंच आलेली आहे, त्यामुळे तुम्ही सीता मातेची ही उपासना या ठिकाणी करू शकतात. ओके, आता हे झालं समजा मूलाधार चक्राबद्दल. त्यानंतर त्याच्यावरती मला वाटतं स्वादिष्टान चक्र ना? हो, स्वादिष्टान चक्र. नाभी, आपल्या नाभी चक्र आहे ना, नाभीपासून 4 बोटं खाली जे आहे ते स्वादिष्टान चक्र. जसं पृथ्वी तत्वाचं सांगितलं मूलाधार चक्र. आपलं जे शरीर आहे ना हे पंचतत्वाचं बनलेलं आहे. किती सुंदर रचना आहे बघा परमेश्वराची. प्रत्येक चक्र सांगताना तुम्हाला ते तत्व तुम्हाला दिसतील. जसं पृथ्वी तत्व, पृथ्वीमध्ये जर तुम्ही झाड लावायचं ठरलं तर एक बीज आहे, बी दिलं तुम्हाला, ते तुम्ही म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हे केलं, पेरलं, जमीन लागेल त्याच्यासाठी. झाड जर तुम्हाला मिळवायचं असेल तर झाडासाठी तुम्हाला जमीन हवी, म्हणजे पृथ्वी तत्व आहे. तसं हे तुमचं शरीर म्हणजे एक प्रकारे झाडच आहे. याला पण उगण्यासाठी एक जमिनीची गरज आहे, म्हणजे तुम्हाला पण राहण्यासाठी एक घराची गरज असते. म्हणजे पृथ्वीवरच तुम्ही राहणार, पण राहण्यासाठी तुम्हाला हवा, पाणी सर्व लागेल. त्याचप्रमाणे तुमचं जलतत्व येतं स्वादिष्टानावर. ओके, स्वादिष्टान हे जलतत्वाचं आहे, ऑरेंज रंगाचं आहे, आणि हे भावनांशी कार्य करतं. ज्याप्रमाणे तुम्हाला हिंमत आणि पैसा मूलाधारकडनं मिळतं, पण स्वादिष्टान चक्रामधनं तुम्हाला लिक्विड मनी, म्हणजे जसं आपल्याला रोज पैसा हवा, तर तो पैसा तुम्हाला स्वादिष्टान चक्रातनं मिळतो. भावनिक गुंता, आणि हे जे चक्र आहे इथे ब्रह्मदेवतेचा वास आहे. ब्रह्मदेवता म्हणजे निर्मिती. तर तुमच्यामध्ये म्हणजे बऱ्याच जणांना असं असतं की मुलं होत नाही, तर त्यावेळेस त्यांनी स्वादिष्टान चक्रावर काम करणं गरजेचं आहे. ओके, ज्यावेळेस एखादा व्यक्ती फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतो, दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाही, तर समजायचं त्याचं स्वादिष्टान चक्र खराब झालेलं आहे, सेल्फिश आहे थोडंसं. हो, सेल्फिश आहे. एखादा व्यक्ती कायम घाबरतो, म्हणजे कुठलंही काम करताना हे मी करू का, आत्मविश्वासाची कमी, समजा आत्मविश्वासाची कमी. प्रत्येक ठिकाणी थोडं कोणाचं चुकलं की सॉरी माझं चुकलं, अरे हे माझंच हे झालं, अशी अपराधिक भावना ज्यावेळेस माणसात येते ना, त्यावेळेस त्याचं ते चक्र खराब झालेलं असतं. आणि ज्यावेळेस अपराधिक भावना वाढते ना, त्यावेळेस तुम्हाला कॅन्सरसारखा आजारही होतो. आणि तुम्हाला जननेंद्रियाचे जे आजार आहेत हे पण तुम्हाला हे चक्र बिघडल्यावर होतं. ज्यावेळेस एखादा व्यक्ती स्वतःपुरताच विचार करतो, स्वतःपुरतंच जगतो, समजायचं हे चक्र त्याचं खराब झालं आहे. आणि एखाद्या व्यक्तीला सगळेजण कसेही यूज करून घेतात,
की माझ्यासाठी तू म्हणजे कुणाला फोन केलं की आपण जातो, पण त्याला त्या ठिकाणी तेवढी किंमत दिली जात नाही, भावनिकरित्या त्याला किंमत दिली जात नाही, त्याचं हे चक्र खराब असतं. हो, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो ना की थोडंसं तरी स्वतःबद्दल विचार कर, तो व्यक्ती विचार नाही करत, त्याचं स्वादिष्टान चक्र खराब असतं. आणि काही लोकांना अगदी कोणी थोडं जरी काय बोललं की लगेच 5-5 मिनिटात रडायला येतं, कारण हे जलतत्व असे आहे की मूलाधार चक्र हे खाली आहे जे पृथ्वी तत्वाचं काम करतं, आणि त्याचप्रमाणे डिस्ट्रॉय ज्या गोष्टी आहेत ते काढून टाकायचं काम करतं. तसं हे स्वादिष्टान चक्र जे आहे ना ते पाचक रस आपल्या शरीरामध्ये सोडत असतं. म्हणून मी मगाशी सांगितलं तुम्हाला, मूलाधार चक्र बिघडल्यावर मूळव्याध होतो. मूळव्याध म्हणजे काय, तुमच्या शरीरात पाणी कमी झालं की डॉक्टर सांगताना पाणी जास्त द्या. तर तसं हे जे आहे समजायचं, तुम्हाला मूळव्याध झाल्यानंतर तुमचं जलतत्व पण बिघडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक चक्र एकमेकांशी गुंतलेलं आहे. म्हणजे तुमचं स्वादिष्टान चक्र पण खराब झालं आहे, तुमच्या शरीरात पुरेशी लाळ तयार होत नाही. मग त्याच्यासाठी उपाय असा आहे की सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठतात, ब्रश करतात ना, ब्रश करण्याच्या आधी तुम्ही पाणी थोडंसं कोमट पाणी पिऊन घ्यायचं, त्याच्याने तुमचं हे चक्र चांगलं होतं. आणि शरीराला तुम्हाला जे पोषक तत्व आहे ना, इथे लाळ जी तयार होत असते ना ते आपल्या शरीराला मिळत असते. बऱ्याच वेळेस गाठी होतात रक्तामध्ये, तुमचं हे चक्र खराब झालेलं असतं म्हणून. कारण जे काही लोकांना घाम खूप येतं, किडनी जी आहे ती खराब होते, तुमचं हे चक्र खराब झालेलं असतं म्हणून. जसं आपलं मूलाधार चक्र असतं की त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या पैशांवरती असतो, तसं स्वादिष्टान चक्रांचा कोणत्या गोष्टींवरती सगळ्यात जास्त इम्पॅक्ट असतो? हा आपल्या नातेसंबंधावरती करतो. त्याचप्रमाणे व्यसन, जसं मी सांगितलं की भावनिकतेवर हे काम करतं. तर भावनिकता कुठे कुठे असते, आपली भावना अटकते. मग त्या ठिकाणी एखादा व्यक्ती जर बॅड हॅबिटमध्ये लागला तर त्या ठिकाणी व्यसनाधीन झालेला आहे, तो त्याच्यावर काम करतो. जसं मी सांगितलं हे लैंगिकतेसाठी पण काम करतं. मग हे बॅड हॅबिट म्हणजे जे चुकीचे व्यसन आहे, ज्यांना दारूचं असेल, सिगरेटचं असेल, कुठलंही व्यसन, अगदी लैंगिकता पण या ठिकाणी बघितलं जातं. अगदी आपण म्हणतो की रेप वगैरे होणं किंवा जे पॉर्न व्हिडिओ वगैरे ॲडिक्ट असतात, हे पण हे चक्र खराब झाल्यामुळे होतं. आणि ज्यांना अगदी रसिकताच नाही ह्या गोष्टीमध्ये, काही लोक बोलतात की हो आम्हाला ह्या गोष्टी अजिबात आवडत नाही, तर त्यांचं हे चक्र खराब झालेलं असतं. म्हणजे नातेसंबंधावर हे काम करतं. त्याचप्रमाणे दुसऱ्यांना किंमत देणं, जसं आपण म्हणतो की हो त्या घरामध्ये अगदी रामासारखं घर आहे, रामराज्य आहे. जसं रामाने ज्यावेळेस गादीचा त्याग केला, पण त्यावेळेस भरत राजानेही तेच केलं होतं. प्रभू रामचंद्रासाठी भरत राजाने पण आसन ग्रहण नव्हतं केलं की मलाही हे आसन नको, मलाही राज्य नको. ही जी एकमेकांसाठी प्रेमाची भावना असते ना ती ह्या चक्रामध्ये असते. एकमेकांसाठी देणं, एकमेकांसाठी घेणं, एकमेकांसाठी राहणं, हे जे आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमचं परिवार वेगळं होतंय असं वाटतं आहे, घरामध्ये कुणी किंवा रिलेशन्स खराब होत आहेत आपले, तर तुम्ही ह्या चक्रावरती काम करायचं. तुमच्या घरामध्ये कोणी जास्त ॲडिक्ट होतोय कुठल्याही गोष्टीसाठी, तर तुम्ही ह्या चक्रावरती काम करायचं आहे. आणि जर समजा ते ओव्हर ऍक्टिव्ह जर झालं तर त्याचा काय प्रॉब्लेम होतो? मग अशी मी सांगितलं ना की त्यांना नशा होते, त्यांच्याकडे ॲडिक्ट होता, तुम्हाला मूत्रपिंडाचे आजार होता, मुलं होण्यासाठी, संतती होण्यासाठीही प्रॉब्लेम होतो. हे सर्व प्रॉब्लेम येतात त्याच्यात. किंवा किडनीचे आजार होणं, हे आजार तुम्हाला जास्त ऍक्टिव्ह असलं तर. हो. ओके. आणि सेल्फिश होतो ना माणूस, भावनिक आहे ना, स्वतःचाच विचार करतो, स्वतःशिवाय त्याला दुसरं कोणी दिसत नाही. असे लोक तुम्ही बघितले असतील की घरामध्ये पण म्हणजे असतात काही लोक की फक्त स्वतःचा विचार करतात. असे काही मूवी पण आहेत बघा, ज्याच्यामध्ये मराठी पण मूवी, बऱ्याच मूवींमध्ये असं तुम्ही बघितलं असेल की एखादा मुलगा खूप चांगला असतो, आईवडील त्याच्यावर खूप ट्रस्ट ठेवतात, पण नंतर ज्यावेळेस त्याला कळतं की मला चांगली नोकरी मिळणार आहे किंवा माझी चांगली पत्नी आहे, त्यावेळेस तो फक्त स्वतःचा विचार करतो आणि वेगळा होतो. हे मूवीज मध्ये नाही, असे रिअल जीवनात पण तुम्ही बघितलं असेल की फक्त स्वतःचा विचार करणार, निघून जाणार. आपल्या मित्रांमंडळींमध्ये पण काही जण असतात बघा असे की माझं स्वतःचं झालं बस झालं. म्हणजे काही असे बरेच आहेत, म्हणजे अगदी घरापासून बाहेरपर्यंत बरेच लोक आहेत फक्त स्वतःचा विचार करतात. असे जे सेल्फिश असतात ते ओव्हर ऍक्टिव्ह झालेले असतात. स्वादिष्टान चक्र. हो, राईट. ओके. स्वादिष्टान चक्र जर समजा आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल, ऍक्टिव्ह करायचं असेल, तर उपासना कोणती केली पाहिजे किंवा कोणाची केली पाहिजे? तिथे तुम्ही सरस्वती स्तोत्र म्हणू शकता, विष्णूचं स्तोत्र म्हणू शकता, लक्ष्मीचं म्हणू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही वरुण मुद्राही ते करू शकतात. याच्याने पण तुम्हाला भरपूर फायदा होईल. ओके. स्वादिष्टांच्या वरती मला वाटतं मणिपूर चक्र ना? हो. स्वादिष्टान नंतर मणिपूर चक्र, ज्याला सूर्यचक्रही म्हणतात, आणि याचा रंग पिवळा आहे. जसं याचा मूलाधारचा लम आहे बीजमंत्र, त्यानंतर आहे वम. स्वादिष्टांचा? हो, स्वादिष्टांचा वम हा बीजमंत्र आहे, आणि मणिपूरचा जो आहे रम. रम. आणि जसं मगाशी उपासना मी सांगितली
लम हा लंबोदराय नमः म्हणू शकतो. तसं स्वादिष्टांवर तुम्ही विठ्ठल विठ्ठल नामाचा जरी जप केला तरी चालतो. तर राम 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 हे नाम जरी जप केलं तुम्ही तरी ह्या चक्राला एनर्जी मिळते. आणि हे चक्र म्हणजे तुमच्यासाठी हिंमत आहे, काहीतरी करून दाखवणं. जसं मूलाधार चक्रामध्ये पैसा येतो, पण त्या पैसा आणण्यासाठी आयडियाज हव्या असतात तुम्हाला. तर त्या आयडियाज आणण्याचं काम हे तुमचं नाभीचक्र करतं. नाभीचक्र हे जे आहे नाभीचक्र निर्माण करतं, म्हणजे जे तुमच्याकडे ज्या गोष्टी हव्या. स्वादिष्टान चक्र जन्म जर देतो, पण जन्माला येण्यासाठी आधी निर्मिती हवी ना. ब्रह्मदेवाचा जन्म सुद्धा नाभी कमलातनं झालेला आहे. म्हणजे सृष्टी जर निर्माण करायची तर त्यासाठी निर्माता तर हवा ना, एनर्जी तर हवीच. म्हणजे ह्या सृष्टीची पण निर्माता झाला ज्यावेळेस परमेश्वराने निर्माण केली पृथ्वी, त्यावेळेस ब्रह्मदेवाचा जन्म ही याच नाभी कमलातून झाला. आणि मणिपूर चक्राचं स्थान कुठं असतं? नाभीवरतीच असतं का? हो, नाभीवरच. ओके. नाभीवरच असतं. आपलाही जन्म ज्यावेळेस होतो तो आपण आपल्या आईशी पोटामध्ये नाळेपासूनच जोडलेलो असतो. म्हणजे ही नाळ आपल्याशी कनेक्ट असते. आणि हाच जो आहे याच्यासाठी आपल्या म्हणजे जसं आपल्या संपूर्ण शरीरामध्ये चांगली एनर्जी हवी, तर ह्या ठिकाणी तुम्ही गाईचं तूप लावू शकतात नाभीला, तुम्हाला चेहऱ्यावरती तेज येईल. त्याचप्रमाणे राईचं तेल लावू शकता, बदामाचं तेल लावू शकतात. ज्यावेळेस एखादा व्यक्ती खूप तेजस्वी आहे, छान दिसतो, समजायचं त्याचं हे चक्र तेवढं ऍक्टिव्ह आहे, तेवढं पॉवरफुल आहे. हे चक्र जर चांगलं ऍक्टिव्ह असेल तर तो व्यक्ती सर्वांचा विचार करून सर्वांना समोर घेऊन आणि पुढे जाणारा असेल. जर तुमचं हे ऍक्टिव्ह चांगल्या प्रकारे असेल, सकारात्मक असेल, लेवलमध्ये असेल, तर तो व्यक्ती म्हणजे जसं धोनी आहे, कुठल्या वेळेस कुठला निर्णय घ्यायचा. आता लास्ट बॉलला कोणाला बॉलिंग द्यायची हा जो निर्णय आहे, हा घेण्याची जी क्षमता ज्याच्यामध्ये डिसिजन, तर तो म्हणजे तुमचं ते चक्र आहे. त्याचप्रमाणे आता मॅच आपण जिंकली विराट कोहलीने, त्याच्यात पण त्यांनी कसे निर्णय घेतले की शेवटच्या वेळेस काय घ्यायला हवं, काय निर्णय करायला हवं, कोणाला बॅटिंग द्यायला हवी, कोणाला बॉलिंग, ही जी निर्णय घेण्याची क्षमता असते ना, त्यांचं हे चक्र चांगलं असतं, म्हणजे पॉवरफुल असतं. हो, चांगलं म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना सकारात्मक, ही एनर्जी असते. अगदी माधुरी दीक्षित असेल, म्हणजे जे लोक आपण अक्षय सराफ असेल किंवा कुठलेही जे आहेत जे ज्यांच्यामध्ये भरपूर एनर्जी आहे, जे थकत नाही कुठलं काम करताना. आणि सर्व अगदी जे कलाकार असतात, तुम्ही स्टेजवरची जे कलाकारी करतात, स्टँडअप कॉमेडियन असतात, समोरचा व्यक्ती त्यांना काहीतरी बोलतो ते पटकन त्याच्यावर जोक करतात, बरोबर, आणि हसवतात. म्हणजे पटकन कृती करायला हजर जबाबी नाही, कृती कुठली करायला हवी. जबाब म्हणजे बोलणं तर वेगळं आहे, बोलण्यासाठी वेगळं चक्र आहे, पण अचानक कुठली कृती करायला हवी हे काम जे करतात ना, त्यांचं हे चक्र बॅलन्स असतं, एनर्जी असते त्यांच्यामध्ये. म्हणून आतापर्यंत जे आपण बघितले असेल, ब्रुसली आहे किंवा डान्सर आहेत, यांनी ह्या चक्रावर काम केलं होतं. देवी देवतांमध्ये हनुमंताचं हे चक्र आहे, म्हणून हनुमंत नेहमी राम नाम जप करायचे. बरोबर आहे. आणि राम म्हणजे नामाने भरपूर गोष्टी तरल्या जातात. जर तुम्ही राम नामाचा जप केला तर हे चक्रही तेवढंच ऍक्टिव्ह होतं. करून बघा तुम्ही, राम नामाचा जप करा आणि तुमच्या जीवनामध्ये जी कमतरता असते ना ती 100% भरून निघेल. कारण हे तिन्ही चक्र एक साथ आहे, जोडलेले आहेत. आणि आता हे जे चक्र आहे समजा मणिपूर चक्र, ते जर समजा ऍक्टिव्ह नसेल किंवा खराब असेल किंवा जास्त ओव्हर ऍक्टिव्ह असेल, तर मग त्याचे काय परिणाम होतात? त्याचे परिणाम म्हणजे आत्मविश्वासाची कमी. एखाद्या व्यक्तीला सारखं सारखं सांगावं लागतं हे काम कर, हे काम कर, त्यावेळेस तो ते काम करतो. पुश ऑन करावं लागतं त्याला. आपण एखाद्या व्यक्तीला जर असं तुम्ही बघितलं असेल, कधी जोक पण असं दाखवतं, एखाद्या व्यक्तीला दुकानात पाठवलं, मग तो एक वस्तू घेऊन आला, मग त्याला परत सांगितलं दुसरी आण. म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना सांगावं लागतं, ज्याला सांगकाम्या म्हणतो. ज्यांची पचन संस्था कमी झालेली असते, ज्यांना ऍसिडिटी झाली आहे, कायम थोडंसं जरी खाल्लं की माझं पोट फुगलं, असं जे लोक तक्रारी कायम करत असतात, त्या लोकांचं हे चक्र खराब आहे, म्हणजे कमी एनर्जी आहे. आणि ज्यांची जास्त एनर्जी असते, मग ते प्रत्येक ठिकाणी माझ्यासारखा मीच छान, मलाच सगळं माहिती आहे, मला जे समजतं ते कोणालाच कळत नाही, आणि प्रत्येक ठिकाणी माझंच ऐकायचं सगळ्यांनी, बाकी कोणीच ऐकायचं नाही. म्हणजे बरेच लोक प्लॅनिंग करत असताना ते म्हणतात नाही, मी जे सांगितलं त्याच प्लॅन प्रमाणे झालं पाहिजे, कारण हे निर्णय शेवटचा ते घेतात ना, मग त्याचप्रमाणे झालं पाहिजे. आणि ते जसं आपण म्हणतो की हे सूर्य आहे, सूर्याकडे कोणी बघू शकत नाही, तेज आहे. तसं ज्यावेळेस एखादा जसं शाहरुख खान असेल किंवा आमिर खान आहे, हे जे लोक आहेत, किंवा धोनी असेल, सचिन तेंडुलकर आहे, यांना भेटण्यासाठी किंवा एखादा पॉलिटिशियन आहे त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला वेट करावा लागतो. तुम्ही त्यांच्याकडे डायरेक्ट जाऊ शकत नाही, जसं आपण सूर्याकडे डायरेक्ट बघू शकत नाही, अशाप्रमाणे. आणि काही लोक जे आहेत ते म्हणजे ते खूपच ॲटिट्यूड दाखवतात, मग असे समजायचं की यांचं हे चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे, जास्तच घमंड झालेला आहे त्यांना एखाद्या गोष्टीचा. तर ते मग
खाली पण येतात. म्हणजे जसं सूर्यावर जातो तसं खाली येतो, तसं मग त्यांना खाली पण यावं लागतं. मग त्यांना प्रत्येक ठिकाणी लाचारी पण बाळगावी लागते. आपण म्हणतो की हा व्यक्ती इतका मोठा आहे पण तरी त्याला लाचारी तर त्यांचं कारण हेच चक्र खराब असतं त्याचं. ओके. आता त्याच्यानंतर हृदयचक्र, सहस्रार जे आपलं त्याच्याच वरती जर आलं तर आपलं आहे हार्ट चक्र, हृदय चक्र. खूप सुंदर चक्र आहे, कारण ह्या ठिकाणी ह्या चक्राचं सिम्बॉल जे आहे ना, त्रिकोण आहे. एक त्रिकोण वरती आहे, एक त्रिकोण खाली आहे. म्हणजे ह्या चक्र ज्यावेळेस तुमचं ऍक्टिव्ह होतं त्यावेळेस तुमचा प्रवास वरच्या दिशेने जाणार की खालच्या दिशेने जाणार, आणि हे बरोबर मध्यभागी आहे हार्ट चक्र. आणि हार्ट चक्राचं जर तुम्ही बघितलं तर आपले बाकीचे जे चक्र आहेत ना ते नंतर तयार होतात, पण सगळ्यात आधी जे चक्र आहे ते निर्माण होतं ते हार्ट चक्र. त्याचा रंग कुठला आहे? याचा रंग हिरवा आहे. आणि याचं सिम्बॉल जे आहे ना तर 2 त्रिकोण आहे. एक त्रिकोण वरती आहे, वरच्या दिशेला, एक त्रिकोण खालच्या दिशेला आहे. आणि बरोबर हे चक्र हे आपल्या मध्यभागी आहे. याच्यावरती 3 चक्र आहे, याच्या खाली 3 चक्र आहे. जसं पृथ्वी, जल, अग्नी आणि हे आहे वायू तत्व. ओके. आणि याला अनाहत चक्रही म्हणतात. अनाहत चक्र म्हणजे कुठलाही हत न होता, म्हणजे कुठलीही वस्तू ज्याचा आवाज, म्हणजे कुठल्या पण गोष्टीचा आवाज करण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर दुसरी वस्तू म्हणजे आपटावं लागते, प्रेशर करावं लागतं, त्यावेळेस आवाज येतो. म्हणजे 2 गोष्टींचं घर्षण झाल्यावरच आवाज येतो. त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नाद होण्यासाठी कोणत्याही 2 गोष्टी वाजत नाही, पण तरीही नाद येतो. या ठिकाणी नाद येतो, याला आपण वायुचक्रही म्हणतो. जसं हवेतनंच प्रत्येक गोष्ट येते जी दिसत नाही, पण हवेला पण आवाज आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणं किंवा आपला आवाज इतर लोकांपर्यंत जाणं, याच्यामध्ये पण हवा असते. हवेनेच प्रत्येक ठिकाणी ते पसरलं जातं. हवेशिवाय जसं आता तुम्ही जमीन सांगितलं, हे आपल्याला अन्न देतं. तुम्ही जेवण न करता एखादा महिना जगू शकता, 15 दिवस जगू शकता. पाणी न पिताही तुम्ही 8 दिवस जगू शकता. सूर्यप्रकाश न मिळताही तुम्ही राहू शकता. पण हवेशिवाय तुम्ही किती दिवस काय सेकंद पण नाही राहू शकत. बरोबर. म्हणजे हे एवढं महत्वाचं आहे. म्हणून सांगितलं की हे चक्र आपलं सगळ्यात आधी निर्माण होतं. म्हणजे तुमचा जन्म होण्याच्या आधी बाळ जेव्हा पोटात असतं त्यावेळेस डॉक्टरकडे चेक करताना ठोके चेक करतात. म्हणजे म्हणजे बाळाचे ठोके जर आईच्या गर्भात नसेल तर डॉक्टर काय सांगतात की अरे बाळ नाहीये वाटतं, म्हणजे अबॉर्ट करायला सांगतात त्यावेळेस. म्हणजे तुमचं हे चक्र तुम्ही जन्माला येण्याच्या आधीपासून चालू असतं. जसं स्वादिष्टान चक्र मी तुम्हाला सांगितलं की नवनिर्मिती करते, बाळाला जन्माला देते. ज्यावेळेस पती पत्नी एकत्र येतात आणि नवीन जीवाची निर्मिती होते त्यावेळेस त्याच्यातनं जी निर्मिती होते ती पहिले हृदय चक्राची होते. म्हणून तर कोणाबद्दल प्रेम निर्माण झालं, आकर्षण निर्माण झालं, त्याच वेळेस निर्मिती होते. म्हणजे निर्मिती होण्यासाठी सुद्धा आधी तुमचं हृदय चक्र एकमेकांशी जोडले गेले पाहिजे. म्हणजे कुणी एकमेकांना जर आवडले, म्हणजे अगदी आपण एखादा व्यक्ती बोलतो की हो जबरदस्ती लग्न झालं ह्या व्यक्तीबद्दल, पण त्या जबरदस्तीमध्ये कोणाला तरी एकाला ती व्यक्ती आवडलेली असते ना, म्हणून त्या जबरदस्ती त्यांचं लग्न झालेलं आहे. म्हणजे आवड निर्माण होणं म्हणजे हे तुमच्या हृदयातनं येतं. याचा रंग ग्रीन आहे, हिरवा रंग आहे. आणि याचा जो मंत्र आहे तो मंत्र पण यम हा आहे. यम आपण जसं यम म्हटल्यानंतर आपल्याला यमदेवता आठवते. म्हणजे हे चक्र तुम्हाला जन्म पण देतं आणि हे चक्र तुमचा शेवट पण करतं. आणि हे प्रेमाचं प्रतीक आहे. पण तुम्ही प्रेमाने कोणाला जर काही गोष्ट द्यायची ठरली प्रेमाने किंवा प्रेम व्यक्त करायचं असेल तर तुम्ही कुठला रंग वापरतात? आपण लाल वापरतो शक्यतो. लाल रंग, गुलाबी हा रंग वापरतो. जर प्रेम तुमचं निर्माण हार्ट चक्रातून होतं, हृदय चक्रातून होतं, तर मग हृदय चक्राचा रंग हिरवा आहे. मग तुम्ही प्रेमाचं प्रतीक लाल असं का मानतात? काय माहिती, म्हणजे तुम्ही सांगा काय असेल. तुम्ही आता 2 सेकंद तुमच्या याच्यावरती मोबाईलवर रेड कलरचं जे आहे ना, मी तुम्हाला देते हवं तर. हे आपल्या चॅनल याच्यावरती पण प्रत्येकाला तो दाखवा. प्रत्येकाला इमेज जी आहे ना लाल कलरची, प्रत्येकाला ग्रीन कलरचा हार्ट जे आहे ना ते बघायला सांगा. हे 2 मिनिटं बघा. व्हिडिओमध्ये पण प्रत्येकाने 20 सेकंद तो बघा. आणि त्यानंतर तुम्ही फ्लोअरवर बघायचं, 20 सेकंद बघायचं त्याच्याकडे. म्हणजे काय कोणता रंग दिसतोय तुम्हाला ते सांगायचं. आणि आता कुठे पण बघा, इथे समोर जरी बघितलं तरी चालेल. जिथे व्हाईट कलरची जी असे ना, लाल दिसतोय. ट्राय करतो पण दिसला तर नंतर. आता याच्याकडे बघा आणि हा रंग कुठला दिसतोय ते बघा. याच्याकडे पण 20 सेकंद बघा.
लाल रंगाच्या बदामाकडे पण बघा 20 सेकंद आणि कुठला रंग दिसतोय बघा. व्हाईट कलरच्या भिंतीकडे बघा. ग्रीनची शेड आली, पिस्ता कलर वगैरे, ग्रीन पिस्ता कलरची शेड आली. म्हणजे हा चक्र मी सांगितलं की हृदयाच्या आत एखाद्या व्यक्तीशी तुम्हाला प्रेम करायचं तर त्याच्या हृदयामध्ये तुम्हाला शिरावं लागतं. मग आतमध्ये गेल्यावर कुठला रंग दिसला? ग्रीन कलरमध्ये शिरले तुम्ही, कुठला रंग दिसला? लाल. म्हणून तुम्ही कोणाला पण प्रेमाचं प्रतीक म्हणून लाल रंग देतात. हे आजपर्यंत माहिती होतं तुम्हाला? फर्स्ट टाइम ऐकतोय. आपल्या प्रेक्षकांनी पण फर्स्ट टाइम ऐकलं असेल. आपले प्रेक्षक पण पहिल्यांदा ऐकतील की लाल रंग म्हणजे आज प्रत्येकाला कळेल की हो हृदय म्हणजे हार्ट चक्राचा रंग प्रत्येक ठिकाणी हिरवा सांगता, पण लाल व्यक्त करताना आपण लाल का देतो? म्हणजे हा विचार कधी कोणी केला नसेल, पण आजपासून करतील. म्हणजे तुमच्या अंतर्मनामध्ये हा रंग आहे म्हणून तो दिसतो. म्हणजे जे आपण म्हणतो ना आतमध्ये काय आहे तेच, म्हणजे हृदयामध्ये जे आहे तेच तुम्हाला बाहेर दिसतं. हे हार्ट चक्र आहे. आणि हे जे आपण बोलतो की नाद आहे, अनहद, तर आपण जे देवी देवता बघतो म्हणजे भगवान भोलेनाथ असतील किंवा आपण विष्णू भगवंत असेल, ज्यांनी कृष्णाचा अवतार घेतला, पण त्यांनी ज्यावेळेस कृष्ण बनून आले त्यावेळेस सगळ्यांना मोहित करायचं होतं, सर्वांबरोबर प्रेम करायचं होतं, त्यावेळेस त्यांनी बासरी हातात घेतली होती. आणि ज्यावेळेस ह्या पृथ्वीला संपवायचं आहे म्हणजे भोलेनाथांना, त्यावेळेस ते डमरू वाजवतात. ज्यावेळेस त्यांना प्रेम निर्माण करायचं आहे, प्रेम दाखवायचं आहे, त्यावेळेस पण ते डमरू वाजवतात, विणा वाजवतात. म्हणजे आपण नृत्याची देवता आपण कोणाला बोलतो तर भोलेनाथांना बोलतो, पण ते पण इन्स्ट्रुमेंट वाजवतात. जेवढेही कलाकार आहेत ज्यांना कला सादर करायची आहे म्हणजे कुठलेही इन्स्ट्रुमेंट वाजवणं वगैरे, तर त्याच्यातून नाद निर्माण होतो. पण तो नाद कधी होतो? ज्यावेळेस त्याच्यामध्ये हवा असते. नसेल तर तो नाद आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे हे चक्र कलाकारांसाठी किती महत्त्वाचं आहे. आणि हेच चक्र मी जे सांगितलं त्रिकोण आहे, एक त्रिकोण वर जातो, एक खाली येतो. म्हणजे तुम्ही जर ह्या चक्रावरती म्हणजे वरच्या 2 चक्राची पण मी माहिती सांगेल त्यावेळेस तुम्हाला हार्ट चक्र ह्या दोन्ही चक्रांशी वरच्या 3 चक्राशी कसं कनेक्ट आहे हे पण सांगेल. म्हणजे हे चक्र जर तुम्ही खाली गेले म्हणजे हृदय चक्र मी सांगितलं की प्रेम निर्माण करतं, प्रेम तुमच्याकडे देतं. पण तेच जर हार्ट चक्र म्हणजे हृदय चक्र जर तुमचं मूलाधार चक्र खराब असेल, तुमचं स्वादिष्टान चक्र खराब असेल, तर मग जे आपण म्हणतो की एकतर्फी प्रेमामध्ये कोणाचा खून केला, कोणाला जाळलं, तर हे का होतं? कारण हे चक्र तुमचे बिघडलेले असतात. त्या ठिकाणी तुमचं हार्ट चक्र त्या ठिकाणी मिळालं म्हणजे दोघांचं काय बोलतात ना आपण, सॉरी हा शब्द आपण परत ह्या दोघांचं मिलन झालं, पण त्या ठिकाणी जर ते चक्र बॅलन्स नसतील, अनबॅलन्स असतील, तर काय होईल? एखाद्या व्यक्तीवर प्रेम करते एखादी व्यक्ती, पण तुमचं मूलाधार चक्र खराब आहे, तुमचं स्वादिष्टान चक्र खराब आहे, तुमचं मणिपूर चक्र खराब आहे, ज्याच्यामध्ये राग आहे, ज्याच्यामध्ये दुसऱ्याचा बदला घेण्याचा आहे, टिकणार नाही, त्या व्यक्तीचा खून होणार. म्हणून आपण बघतोय आजकाल प्रेमामध्ये खून होणं, प्रेमामध्ये स्वार्थी होणं. का होतं? त्याचं कारण हे आहे. म्हणून सांगितलं की हृदय चक्राचे 2 त्रिकोण आहेत, एक तुम्हाला वरती नेतो, एक खाली नेतो. काही लोक प्रेमामध्ये असे पण तुम्ही बघितले असेल की प्रेमामध्ये तुम्हाला ते सर्वस्वी वाहून पण देतात, स्वतःचा विचार करत नाही, सर्व त्याग करतात. हे हृदय चक्र आहे. हृदय हे तुम्हाला देऊन पण देतं आणि तुमच्याकडनं घेतं पण. मग जर समजा आता हे चक्र आहे, हे जर कमी ऍक्टिव्ह असेल किंवा ओव्हर ऍक्टिव्ह असेल तर त्याचे काय परिणाम होतात? मग कमी ऍक्टिव्ह असेल तर ते तुम्हाला स्वतःचा स्वार्थीपणा करतं, कोणावरती प्रेम करत नाही ती व्यक्ती. अगदी आपण म्हणतो ही व्यक्ती फार कोरडी आहे, त्याला भावनाच नाही आहे कुठल्याच. तर हे आहे जसं मी सांगितलं की निसर्ग आहे, हे चक्र निसर्गाशी मिळतं जुळतं. जर हवा नसेल एखाद्या ठिकाणी तर तुमचा जीव गुदमरतो, तसं त्या नात्यामध्ये पण प्रेम नसेल तर तुमचा जीव गुदमरतो. तुम्ही जर बघितलं की आता सगळीकडे पाऊस पडलेला आहे, सुंदर वातावरण झालेलं आहे, हिरवळ आली, पण तेच जर तुम्ही उन्हाळ्यात जाऊन बघितलं तुम्हाला भकास वाटतं. तसे ते व्यक्ती असतात, अगदी भकास असतात. त्या लोकांमध्ये कुठलाही त्यांच्याकडे हौस नसते, कोणाबद्दल ते विचार करत नाही, सेल्फिश असतात, फक्त आणि फक्त स्वतःचा आणि स्वतःचा विचार करतात, नीरस असतात खूप, कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना रस नसतो. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी पिंच पॉईंट म्हणजे जसं मी इतक्यात सांगितलं की प्रेमामध्ये बऱ्याच गोष्टी करतात. तर काही लोक जसं हृदयाने एखादी गोष्ट करतात, अगदी स्वतःला वाहून देतात. चंद्रयान 2 याचं उदाहरण मी या ठिकाणी दिलं. चंद्रयान 2 मध्ये जे शास्त्रज्ञ होते त्यांनी खूप प्रयत्न घेतली होती, अगदी जीव ओतून त्यांनी काम केलं. पण ज्यावेळेस ते चंद्रयान 2 फेल झालं त्यावेळेस तो एवढा मोठा सायंटिस्ट होता, पण तोही मोदीच्या गळ्यात पडून रडला. म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या भावना वाहत गेल्या.
पण हेच हृदय चक्र मी सांगितलं की वरच्या दिशेला गेलं तर तुम्हाला पुढे नेतं. त्यांनी पुन्हा त्याच्यावरती काम केलं आणि त्यानंतरचं आपलं मंगळयान हे पूर्ण यशस्वी झालं. म्हणजे प्रत्येक गणपतीच्या याच्यामध्ये पण चंद्रावरती यान गेलं होतं, मंगळयान, हे तिन्ही पण गोष्टी त्यांनी सक्सेस करून दाखवल्या. म्हणजे चंद्रावर पण आपल्याकडे यान गेलं, मंगळावर पण गेलं, दोन्ही ठिकाणी यान गेले, सक्सेसफुली त्या गोष्टी करून दाखवल्या. आणि जर ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर हे चक्र ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर स्वतःवर फक्त प्रेम करणं, कोणालाही क्षमा न करणं. काही लोक तुम्ही बघितलं असेल की आमच्या ह्या गोष्टी आहेत, ह्या अशाच आहे, तुम्हाला माफी नाही, म्हणजे कुठल्याच म्हणजे चुकीला क्षमा नाही, असे जे लोकांचे ब्रीदवाक्य असतं ना ते हेच लोक असतात. कोणाला पटकन माफ करणार नाही असे लोक तुम्ही बघतात तर त्याच्यामध्ये जास्त करून वडील दिसतात. कारण काही ठिकाणी आई असते जी पटकन माफ करते. आणि मी सांगितलं हे निसर्गाशी जोडलेलं आहे. तर आपल्यामध्ये स्त्रियांचं हृदय, म्हणजे कुठल्याही स्त्रीला तुम्हाला हार्ट अटॅक आला असं म्हणजे ऐकायला जास्त येत नाही, पण माणसांना येतं, कारण ते कठोर हृदयाचे असतात. कोणाला पटकन माफ करत नाही, कुठली पण गोष्ट डोक्यात ठेवतात पटकन. आणि आपल्याकडे स्त्रियांसाठी म्हणजे पूर्वापारच तसे म्हणजे कल्चर चालत आलेलं आहे. जसं आपण वड सावित्रीची पूजा करणं, परत होळी असते त्यावेळेस पण होळीमध्ये पण झाडं वगैरे आपण जातो त्यावेळेस पण म्हणजे लाकडं आणणं किंवा त्या पाणी घेऊन त्याला फेरा मारणं. नागपंचमी येते, नागपंचमीमध्ये पण आपण नागाला दूध अर्पण करतो. म्हणजे अशा प्रकारे जे निसर्गाशी जोडलेले जे व्रत आहेत त्याच्यामध्ये जास्त करून स्त्रियाच जास्त इन्व्हॉल्व होतात. म्हणून त्यांचं हार्ट चक्र जे आहे ते फार म्हणजे स्ट्रॉंग असतं. मुलांना पण म्हणजे किती पण मोठी चुकी झाली तरी आई पटकन माफ करते, विसरून पण जाते पटकन. म्हणजे ह्याच गोष्टी ज्या आहेत, निसर्गाशी जर तुम्ही कनेक्ट राहिले, तुम्हाला हे चक्र जर चांगलं स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्ही एखादं झाड लावा, बगीच्यामध्ये जा, कुणाबद्दलही राग मनामध्ये ठेवू नका, बदल्याची भावना तुमच्या मनात ठेवू नका. बदल्याची भावना तुमच्या हृदयात आहे म्हणजे हे चक्र तुमचं खराब आहे, ओव्हर ॲक्टिव्ह आहे. तुम्ही प्रत्येकाला माफ करणं, सोडून देणं आणि पुढे चालणं, हे काम जर तुम्ही केलं, तुम्ही साधू संत जे बघितले आहे, म्हणजे मी सांगितलं की वरच्या बाजूला जे त्रिकोण आहे त्यांच्याकडे जर तुम्ही बघितलं, म्हणजे त्यांचे चरित्र जरी वाचले, किती पण मोठा गुन्हा त्यांनी केला असेल तर त्या ठिकाणी त्यांनी माफ केलेला आहे त्या व्यक्तींना. आणि दयाभाव, प्रेमभाव सगळ्यांच्या बाबतीमध्ये एकसारखा ठेवलेला आहे. आणि हे चक्र जसं मी सांगितलं की पिन पॉईंट होतो एखाद्या गोष्टीचा, डोक्यामध्ये राग राहतो, त्यामुळे हे चक्र तुम्हाला वरती नेतं किंवा खाली, म्हणजे तुमचा राग कुठल्या दिशेने गेला त्यावर ते असतं. जर आपण बघितलं, तुलसीदासांचं उदाहरण या ठिकाणी खूप सुंदर आहे. तुलसीदास त्यांच्या पत्नीला भेटण्यासाठी गेले, भरपूर पाऊस होता, त्या पावसात ते नदीमधून पोहत गेले. ज्या खिडकीमधनं साप होता त्यांना असं वाटलं आपल्या पत्नीने आपल्यासाठी रशी ठेवली, ते वरती गेले खिडकीतनं. म्हणजे एवढी मेहनत घेऊन ते गेले पावसामध्ये नदीमध्ये पोहत, पण त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं की तू एवढी आराधना जर देवाची केली असती तर देव भेटला असता, माझ्यासाठी एवढं का केलं. त्यावेळेस त्यांना राग आला त्या गोष्टीचा की मी एवढं माझ्या पत्नीसाठी आलो, तिला म्हणजे माझ्या प्रेमाबद्दल तिला काहीच नाही. ज्यावेळेस त्यांना त्या म्हणजे प्रेमाचा त्यांनी त्याग केला, मग त्यांनी रामाची जी भक्ती केली, म्हणजे प्रेममयच केलं, पण ते वरच्या दिशेने गेलं, तर राम त्यांना भेटायला आले, त्यांनी तुलसी रामायण लिहिलं. त्याचप्रमाणे जर आपण गौतमांचं उदाहरण घेतलं, गौतम बुद्धांचं, गौतम बुद्ध पण ज्यावेळेस म्हणजे फेऱ्याला निघाले होते, त्यांनी दुःख बघितलं लोकांचं, त्यांच्या हृदयामध्ये त्याबद्दल प्रेम निर्माण झालं की बापरे एवढ्या यातना ह्या जगामध्ये आहे, मग ते गौतम बुद्ध म्हणले. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस तुमचं हृदय आहे, त्या भावना ज्या प्रेमाच्या आहे त्या कशा आहेत, अगदी मूवीमध्ये पण दाखवतात, एखादा प्रेम करणारे प्रियकर असतात, मग त्या मुलीचे वडील सांगतात तुझ्याकडे पैसे नाही, तो पिन पॉईंट होतो त्याच्यासाठी, मग तो खूप श्रीमंत होऊन दाखवतो. म्हणजे पिन पॉईंट तुम्ही कशा प्रकारे नेतात. आणि काही असे की त्यांचा अपमान केला की ते खून करून टाकतात. म्हणजे हाच हृदयाचं चक्र आहे, ते तुम्हाला खालच्या दिशेने नेतं का वरच्या, त्याच्यावर असतं. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांसाठी जे याच्यामध्ये आपल्या स्वातंत्र्यवीर जे झाले, ज्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कामं केलेत, हे पण याच्यातच येतात. त्यांना पण कळालं की अरे भारत देशातले लोक पारतंत्र्यात गेलेत, त्यांना किती त्रास होतोय, मग त्यासाठी ते पेटून उठले, तर त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला हृदय चक्राचं तुमचं ऍक्टिव्ह केलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. ओके. त्यानंतर हृदय चक्राच्या वरती कुठलं चक्र असतं? थ्रोट चक्र, याला विशुद्ध चक्रही म्हणतात. ओके. याच्या नावातच याची एक महानता आहे, विशुद्धी. विशुद्धी म्हणजे विष, जे ग्रहण केलं होतं शिवाने, जे विष आहे ते खाली जाऊ दिलं नाही, वरती नाही. जसं हृदय चक्राचं मंत्र आहे यम, याचं तत्व आहे वायू तत्व. वायूच्या वरती आपण गेलो
तर आहे आकाश तत्व. म्हणजे हे आकाश तत्वाशी जोडलेलं आहे. याचा रंग आकाशी आहे, याचा रंग जसा हिरवा होता. आकाश तत्वाशी जोडलेला आहे. आणि आकाश म्हणजे जे आपण बोलतो, जर विज्ञानाने पण हे प्रूव्ह केलं आहे की आकाश नसेल तर ध्वनी नाही येणार, आवाज नाही येणार. तसं तुमचं हे विशुद्धी चक्र, जसं मी सांगितलं भोलेनाथ आहे, भोलेनाथांनी विष ग्रहण केलं पण ते खाली जाऊ दिलं नाही. तसं जे आपले शब्द असतात ना, हे त्या विषाप्रमाणे असतात. हे शब्द तुम्हाला अगदी म्हणजे एखाद्या व्यक्तीला जीवन पण देतात आणि एखाद्या व्यक्तीचा सर्वनाश पण करतात. बरोबर. एखाद्याने सुंदर अंगाई म्हटले तर आपल्याला छान झोप पण लागते, पण एखादा बाहेर भांडायला लागलो आपण झोप उडून जाते आपल्या, अरे काय चाललंय हे. म्हणजे हे जे शब्द आहेत ना तुमचे थ्रोटमधनं जे निघतात ते तुम्हाला चांगलंही देतात आणि तुम्हाला वाईटही करू शकतात. अगदी तुम्ही जर बघितलं माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजावर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठायचा त्यांच्या एका आवाजावरती. त्यांचं हे चक्र तेवढं स्ट्रॉंग होतं. अगदी तुम्ही बघितलं वाणी, जसं मी सांगितलं हृदयचक्र वरच्या दिशेने गेलं तर तुम्हाला खूप काही देतात. जर वाणी जी संतांची वाणी होती, एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज यांच्या वाणीमधनं बरेच लोकांना प्रबोधन झालेलं आहे, चांगल्या गोष्टी त्यांना मिळालेल्या आहे. शिखांचं आपण जर घेतलं, गुरु नानक यांची वाणी एवढी मधुर होती, त्या वाणीनं लोकांना म्हणजे चांगलं ज्ञान मिळालं, प्रेरणा मिळाली, ज्या गोष्टी अगदी. आणि ही वादनी मी सांगितले की ज्याप्रमाणे तुमची झोप पण मोडते तुम्हाला झोप पण लागते. असे हिंसक काही वक्ते असतात, जसे आपण जर बघितलं जे आज युद्धाची जसं चालू आहे की आतंकवादी बनवणे, त्यांना त्याप्रमाणे स्पीच देतात की ते त्याप्रमाणे घडतात. म्हणजे हे जे विष आहे किती आतमध्ये घ्यायचं आणि किती सोडायचं हे आपल्यावर आहे. म्हणजे हे चक्र एवढं स्ट्रॉंग आहे. तर हे चक्र बिघडण्यामध्ये जर शारीरिक आपण अडचणी बघितल्या तर एखादा व्यक्ती आपलं बोलणं सांगू शकत नाही. त्यांचं जे बोलणं आहे, इतर लोक बोलतात पण त्यांना बोलता येत नाही. 4 लोकांमध्ये बोलण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नसते, लाजाळूपणा असतो. काहींना थायरॉइडचे प्रॉब्लेम असतात. आणि ह्याच ठिकाणी वैखरी वाणी जी आपण म्हणतो तर ह्याच ठिकाणी अमृत रस पान होत असतं. तर लोक म्हणजे जे पूर्वीचे जे साधू संत होते तर हेच अमृत प्राशन करून त्यांच्या मुखातनं जी वाणी निघाली ती देववाणी होती. मग त्याचप्रमाणे आपल्याला जे त्रास झाला किंवा जसं मी सांगितलं पचनाचे त्रास, तर इथे जर लाळ तयार नाही झाली चांगली तर तुम्हाला पचनाचे त्रास होतात. म्हणजे हा जो विशुद्ध चक्र जे आहे हे खूप पॉवरफुल आहे. ते वापरताना तुम्ही अशा प्रकारे वापरा आणि त्याचा वापर इतका छान करा की तुमचं स्पीच जे आहे, म्हणजे आज आपण बोलतोय सर्वांपर्यंत जर ती गोष्ट आवडली तर छान झाली. तर जसं आपण बोलतो की गायकाचं उदाहरण जर आपण घेतलं, लता मंगेशकरांना आपण गायन सम्राज्ञी म्हणजे त्याला गायन कोकिळा पण बोलतो. असा आवाज ज्यांचा आहे, मधुर वाणी आहे ज्यांची. बऱ्याच वेळेस असंही होतं आपण खूप चिडलेलो असतो, खूप रागात असतो, पण एखादा व्यक्ती आपल्याशी येऊन एकदम छान प्रकारे बोलतो, त्याचं बोलणं एवढं छान असतं की आपला राग 5 मिनिटात क्लिअर होऊन जातो. म्हणजे इतकं ताकद ह्या चक्रामध्ये आहे. येस. आता जर या चक्र जर आपल्याला समजा ऍक्टिव्ह करायचं असेल किंवा उपासना करायची असेल तर कोणत्या देवाची केली पाहिजे, कशी केली पाहिजे? सरस्वती मातेची उपासना ह्या ठिकाणी करायला हवी. जसं हार्ट चक्र आहे त्याच्यावरती तुम्ही विष्णूची आणि माता लक्ष्मीची, सीतेची तुम्हाला मी सांगितली, तसे ह्या ठिकाणी तुम्ही सरस्वती मातेची उपासना करू शकता. ह्या ठिकाणी तुम्ही कार्तिक स्वामींची पण तपश्चर्या करू शकता, म्हणजे त्यांचे स्तोत्र वाचू शकता. कार्तिक स्वामींचं जर तुम्ही स्तोत्र वाचलं मुलांनी तर त्यांची वाणी पण चांगली होते, आपली पण वाणी चांगली होते. सरस्वतीची तुम्ही उपासना करू शकता. देवीची उपासना म्हणजे कुठल्याही देवीची जर उपासना या ठिकाणी केली तर तीही तुम्हाला खूप फलदायी होते. आणि बोलताना जर तुम्हाला नाही जप करायचं किंवा नाही स्तोत्र बोलायचे तर तुम्ही बोलताना थोडंसं मृदू बोला किंवा थांबून घ्या. असं जरी तुम्ही केलं, म्हणजे मी सांगितलं की या ठिकाणी विष आहे, हे बाहेर पण नाही सोडलं भोलेनाथांनी आणि आत पण नाही घेतलं. मग तुम्हाला जर वाटतं कोणाला वाईट पण नाही बोलायचं आणि चांगलं पण नाही, जर कोणाची स्तुती नाही करायचं तर तुम्ही शांत राहा, तरी तुमची ही वाणी त्या ठिकाणी तेवढीच स्ट्रॉंग होते. ओके. आणि त्याच्यानंतर विशुद्ध चक्राच्या वरती कुठलं चक्र असतं? विशुद्ध चक्रानंतर येतं आज्ञाचक्र. हे सर्व चक्र जे आहेत ते आपल्याला पूर्णपणे परमात्म्याशी जोडण्यासाठी असतात. तुम्ही जर म्हणजे हृदयचक्र ज्यावेळेस तुम्ही एकाच म्हणजे हृदयाने प्रत्येकाला माफ करता, एकाच याच्यात सर्वांना ठेवतात की हो हे माझ्यासाठी, ही पण व्यक्ती माझ्यासाठी जवळची आहे, ती पण व्यक्ती आहे, वाणीने कोणाला दुखवलं नाही, सर्वांसाठी समान वाणी ठेवली. थर्ड आय चक्र पण म्हणतात ना वाटतं आज्ञाचक्र? हो, याला आज्ञाचक्र आणि थर्ड आय चक्र. आणि याला 2च पाकळ्या आहेत, म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे दोघंच आहे. तुमचं तृतीय नेत्र ज्यावेळेस ओपन होतं तर तुम्हाला काय खरं आणि काय खोटं हे कळतं.
आणि तसंच ह्या चक्राचा संबंध जो आहे तो बुद्धीशी आहे. ज्यावेळेस तुम्हाला कळत नाही की मी काय करायला हवं, योग्य निर्णय त्याला घेता येत नाही, मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, जे अभ्यास केलेला आहे अभ्यासामध्ये लक्ष राहत नाही की मी काय केला अभ्यास, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांना आज्ञाचक्र जे आहे तुमचं त्याच्यावरती हिलिंग करा. त्यावेळेस त्यांना तिथे मेडिटेशन करायला सांगा, ओम नमः शिवायचा जप करायला सांगा, किंवा साधा ओम हा मंत्राचा जप जरी केला, आणि याचा बीज मंत्र पण ओमच आहे, 10 ते 15 मिनटं म्हणजे जेवढं वय आहे ना त्या मुलाचं तेवढ्या मिनटं त्याला मेडिटेशनला बसायला सांगा, फक्त ओम म्हणायपर्यंत. तर त्याला त्या ठिकाणी त्याची बुद्धी चालेल. बराच वेळेस काही लोक सांगतात की आम्हाला काहीच कळत नाही, गोंधळ होतो, खूप लोक आहेत तिथे, काय बोलायचं आम्हाला समजत नाही. तर त्यांनी समजायचं आपलं आज्ञाचक्र खराब झालेलं आहे. आणि काही लोक जे आहेत की मला सर्व समजतं, बाकी कोणाला काही समजत नाही, ते स्वतःच पुढे पुढे करतात, आणि मला जे समजतं ते कोणाला कळत नाही, हे ज्यांना असं वाटतं त्यावेळेस त्यांचं ते चक्र खराब झालेलं असतं. आणि आज्ञाचक्र ज्यावेळेस खराब होतं त्यावेळेस तुमचे निर्णय चुकतात, तुम्ही फसतात. आपण म्हणतो की तू बुद्धी घाण ठेवली होती का, बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो, सहज बोलून जातो, तुला अक्कल नाही का, तुला कळत नाही का, असं आपण म्हणतो. तर त्यावेळेस त्याचं आज्ञाचक्र खराब झालेलं असतं, म्हणजे त्यांना समजतच नाही. म्हणजे एखादा व्यक्ती त्याला फसवतोय पण परत परत पण तो फसला जातोय. त्याचं कारण त्यांची निर्णय क्षमता कमी पडते. प्रत्येकाला म्हणजे होकार देऊन मोकळे होतात. काही लोक असतात की अरे मला नाही म्हणताच नाही आलं, त्याला मला कळत होतं पण मला समजलं नाही, तर त्याचं ते आज्ञाचक्र खराब झालेलं असतं. ज्यावेळेस त्याने आज्ञाचक्रावरती काम केलं तर त्याला ह्या गोष्टी होणार नाही. म्हणजे आज्ञाचक्र जर तुमचं चांगलं झालं, ऍक्टिव्ह झालं, तर तुम्ही एक प्रकारे शिवच बनतात. तुम्हाला काय चांगलं काय वाईट हे पण कळतं. आज्ञाचक्र हे खूप म्हणजे याला आज्ञा, नावच आज्ञा आहे. तर तुमच्या बाकीच्या सगळ्याच गोष्टी म्हणजे बाकीच्या चक्रांनाही तुम्ही आज्ञा देऊ शकता, इतरांनाही आज्ञा देऊ शकता. आज्ञाचक्र हे खूपच चांगलं आहे. तुम्ही त्याच्यावर जर काम केलं तर तुमचं जीवन हे 100% परिवर्तन होऊ शकतं. पण मग त्यासाठी उपासना कशी करावी? समजा जसं तुम्ही एक तर सांगितलं की ओम हा मंत्र म्हणायचा, पण आणखी काय करू शकतो का आपण? तुम्ही मेडिटेशन करू शकता, ध्यान मुद्रा पण करू शकता. त्यासाठी जर ओम बीज मंत्र सांगितला, ओम नमः शिवायचा मंत्र तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला तेही पण नाही म्हणायचं असेल तर तुम्ही फक्त डोळे बंद करून याच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि श्वासावरती लक्ष ठेवा. एवढं जरी केलं तरी हे चक्र तुमचं ॲक्टिव्ह 100% होणार आणि तुम्हाला रिझल्ट पण खूप छान मिळणार. ओके. आणि बरेच वेळेस लोक म्हणतात कुंडलिनी जागृत होणं, मग ते काय असतं एक्झॅक्टली? कुंडलिनी जागृत होणं म्हणजे तुमचे जे 7 चक्र आहेत तेच जागृत होणं. जे आपली कुंडलिनी ही जे आपल्या मूलाधार चक्रामध्ये सापासारखी बसलेली आहे, वेटुळ्या. जसं मी सांगितलं की आपले जे सर्व नाड्या आहेत ह्या एका ठिकाणी आहेत, तर तसेच प्रमुख 3 नाड्या आहे, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, ह्या नाड्या आहेत. तर त्याच नाड्या ज्यावेळेस वरती जातात त्यालाच कुंडलिनी जागृत होणं म्हणतात. कुंडलिनी जागृत होणं हे म्हणजे बऱ्याच ठिकाणी चालू आहे, पण मी तर लोकांना सजेस्ट करेन की कुंडलिनी ही जागृत होणं इतकं सहज आणि सोपं नाही आहे. पण जर झालं तर तुमचं समजायचं की तुमचे आज्ञाचक्र आणि सहस्राचक्र हे दोन्हीही जागृत आहे. कारण हे ज्यावेळेस हे दोन्ही जागृत असतात त्यावेळेस कुंडलिनी सहज जागृत होते. त्यासाठी तुम्हाला इतर काहीही करायची आवश्यकता येत नाही. जसं सहस्राकार चक्र मी सांगितलं, सहस्रदळ असलेलं कमळ आहे, ज्याचा सायलेंट चक्रही म्हणता याला, आणि याचा ओम म्हणून पण जप करतात. हे चक्र ज्यावेळेस तुमचं ॲक्टिव्ह नसतं, जर खराब असेल तर त्याचे काय लक्षणं? तर आज जे मेंटल हॉस्पिटलमध्ये जेवढे लोक आहेत त्यांचं हे चक्र अनबॅलन्स झालेलं आहे. सहस्रार चक्र? हो, सहस्राकार चक्र. म्हणजे डोक्यावरती असतं का? हो, म्हणून त्यांना काय आहे म्हणजे भ्रामक कल्पना, ज्या गोष्टी नाही आहेत त्या त्यांना दिसतात, कारण हे बुद्धीशी रिलेटेड आहे. तुम्हाला ज्या गोष्टी आणि हे हवेत आहे म्हणून हवेत असलेल्याच गोष्टी त्यांना दिसतात. जे आता समजा इथे साप नाही आहे तरी त्यांना तो दिसेल, एखादी गोष्ट नाही आहे तरी त्यांना ती दिसते. नसलेल्या गोष्टी दिसतात त्यांना, आणि ज्यांना नसलेले जे जसं देवी देवता आहेत जे आपल्याला दिसत नाही पण जे साधू संत आहेत त्यांना दिसतात, कारण त्यांचं हे चक्र जागृत असतं. पण ते सकारात्मकतेमध्ये, आणि नकारात्मकतेमध्ये जागृत झालं म्हणजे ते वेडसर होतात. आणि जसं आपल्या शारीरिक जर आपण बघितलं तर तुम्हाला मायग्रेन होणं, काहींना मेंदूचे आजार होणं, हे आजार तुम्हाला दिसतात ज्यावेळेस हे चक्र बिघडलेलं असतं शारीरिक याच्यामध्ये. किंवा तुम्हाला तंत्र राहत नाही काही गोष्टींमध्ये, निर्णय क्षमता राहत नाही तुम्हाला, काय म्हणजे तुम्ही चुकीचे निर्णय घेतले जातात तुमचे बऱ्याच वेळेस, आणि तोल जातो बऱ्याच ठिकाणी काही लोकांचा. किंवा तुम्हाला मेंदूचे जे काही विकार आहेत ते सर्व विकार तुमचे ह्याच चक्राशी जोडलेले आहेत, सहस्राकार चक्राशी.
आणि त्याचं जर समजा ते बॅलन्स करायचं असेल तर कशा पद्धतीने करता येईल? ह्या ठिकाणी मी पण तेच सांगितलं की तुम्ही ओमचा जप करू शकता, मेडिटेशन करू शकता. म्हणजे ओमचा जो मंत्र आहे तो आज्ञाचक्रासाठी पण तोच आहे? हो, त्याच्यासाठी पण तोच आहे. हो, तोच आहे, दोघांसाठी तोच आहे. ह्या ठिकाणी तुमच्या आणि हे स्थान जे आहे गुरुचं स्थान आहे. तुम्ही गुरुची उपासना करू शकता, आज्ञाचक्रावर पण गुरुची उपासना करू शकता. जर तुम्हाला सगळे चक्र चार्ज करायचे आहेत, सर्वांना तुम्हाला सकारात्मक एनर्जी घ्यायची आहे, चांगलं ठेवायचे आहे, तर तुम्ही गायत्री मंत्राची उपासना करू शकता. तुम्ही जर नेटवरती शोधलं, गोविंदाचा शो होता आपकी अदालत, त्याच्यामध्ये गोविंदाने स्वतः सांगितलेलं आहे की त्यांनी गायत्री मंत्राची उपासना कशी प्रकारे केली होती. ज्यावेळेस त्यांना हिरो बनायचं होतं, त्यांच्या आईने गायत्री मंत्राची उपासना केली आणि त्यांनाही करायला सांगितली की काहीही झालं तरी ती ही उपासना तू सोडायची नाही. त्यांनी जितके दिवस केले तितके दिवस ते नंबर 1 हिरो राहिले. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की मी ज्या दिवशी करायचं सोडलं गायत्री मंत्राची उपासना, त्यानंतर ते खाली आले, म्हणजे त्यांचा आलेख खाली आला. म्हणजे इतका पॉवर आहे गायत्री मंत्रामध्ये. तुम्ही गायत्री मंत्रही बोलू शकता. त्याचप्रमाणे जे मंत्र मी सांगितले प्रत्येकाचे ते तुम्ही करू शकता. ते नसेल तर प्रत्येक याच्यावरती तुम्ही ओम नमः शिवायचा जप जरी केला किंवा गणपतीची आहे किंवा तुमची जी देवता आहे ते बोलू शकता. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टी चालत आल्या आहे. मी जसं सांगितलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तर वम हा मंत्र आहे. लंबोदराय नमः हा आपला मूलाधार चक्राचा मंत्र आहे. रम हा मणिपूर चक्राचा आहे. राम नाम तुम्ही जप करू शकता, राम राम. म्हणजे जसं याचा आहे यम, तुम्ही यल्लम्मा देवीची उपासना करू शकता. हम ह्रीम हा बीजमंत्रही तुम्ही करू शकता. त्याप्रमाणे ओम नमः शिवाय बोलू शकता आणि याचा पण ओमच मंत्र आहे. तर हे जे मंत्र आहेत हे जरी तुम्ही देवतांचे बोलले तरीही तुमचे सर्व चक्र चार्ज होतील, तुम्हाला सकारात्मक एनर्जी देतील. जर ते नसेल तर तुम्ही रेकी शिकू शकता. रेकीनेही तुमचा ऑरा तुम्ही क्लीन करू शकता, तुमचे चक्र चार्ज करू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात त्याच्यासाठी जे चक्र म्हणजे तुमचे आहेत त्यांना ॲक्टिव्ह करायचं आहे, नको त्या गोष्टी तुम्हाला काढायच्या आहेत, त्यासाठी ते सिम्बल त्याच्यावरती टाका. चोकुरे आहे, सेहेकी आहे. त्याचप्रमाणे जी ट्रिनिटी रेकी म्हणून आहे तेही शिकून तुम्ही तुमच्या सर्व चक्रांना चार्ज करू शकता. ओके. आता मी रेकीबद्दल तर ऐकलंय, पण मग तुम्ही काहीतरी ट्रिनिटी रेकी असं काहीतरी बोललात, तर ते काय? ट्रिनिटी रेकी जी आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला सिम्बल्स मिळतात 3, जे ब्रह्मा विष्णू महेश, ज्याला आपण निर्माण करता, सांभाळणारा आणि जे आपण बोलतो की विनाशकार अंत करणारा, अशा 3 शक्ती आहेत. प्रत्येक धर्मामध्ये हे आहे, अगदी सायन्समध्ये पण आहेत ह्या गोष्टी. तर ट्रिनिटी याच्यामध्ये पण तुम्हाला 3 सिम्बल मिळतात. 3 सिम्बलमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी ठेवायच्या आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यांच्यासाठी एक सिम्बल मिळतो, ज्या तुम्हाला धरून ठेवायचं. जसं चांगल्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला पाहिजे, पैसा आहे, नोकरी आहे, सारखी सारखी जाते एखाद्या व्यक्तीची, पण ती टिकून ठेवायची आहे, मग त्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणून सिम्बल मिळतं, ते तुम्ही ठेवू शकता. जे बॅड हॅबिट्स आहे किंवा नको ते व्यक्ती आहे किंवा नको ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येत आहे, एखाद्या नको तो आजार तुम्हाला आलेला आहे, मग तो तुम्हाला काढून टाकायचा आहे, तर डिस्ट्रॉय म्हणून सिम्बल मिळतं, ते तुम्ही यूज करू शकता. समजा तुम्हाला निर्माण करायचं आहे नवनवीन संधी, एखादा बिझनेस आहे तो ग्रोथ करायचा आहे, नवीन चालू करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सिम्बल मिळतं. पॉवर टू क्रिएट, म्हणजे तुम्ही क्रिएट करू शकता तुम्हाला जे हवं ते. अशा प्रकारे तुम्हाला 3 सिम्बल मिळतात. अगदी तुम्ही रेकी शिकलेले असाल ना, तरी तुम्ही ही रेकी शिकल्यानंतर तुमच्या त्या रेकीबरोबर ह्या रेकीची जर प्रॅक्टिस केली 100% तुम्हाला अगदी पाहिजे तो रिझल्ट 100% मिळतो. ओके. तर थँक्यू सो मच रेखाजी की तुम्ही इथं आल्यात आणि फार लांबून आल्यात आणि आमच्या ऑडियन्ससाठी हा युजफुल इन्फॉर्मेशन दिली. खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही पण मला इथे बोलवलं, एवढी संधी दिली. आणि नंतर आपण पुन्हा जसं आता ह्या चक्रांबद्दल आपण माहिती घेतली, ट्रिनिटी रेकीबद्दल घेतली, आणि मग अशा आपला जो विषय आधी झाला होता की न्यूमरोलॉजी, तर न्यूमरोलॉजीमध्ये पण जसं मी सांगितलं की निर्माण करता, सांभाळणारा आणि संपवणारा, तशी आपल्या शक्ती आहे 3960 जी आहे 369 ही पण निर्माते तसंच आहे, म्हणजे निर्माण करणारा आहे, सांभाळणारा आहे आणि डिस्ट्रॉय करणारा आहे. तर या शक्तीबद्दल आपण पुढचा पॉडकास्ट घेऊया. नक्कीच, मलाही आवडेल खरं तर, आणि आमच्या ऑडियन्सलाही आवडेल. आणि ज्या काही लोकांना तुम्हाला कनेक्ट करायचं असेल, कन्सल्टेशन हवं असेल, तर त्यासाठी मी तुमच्या ज्या काही लिंक्स असतील त्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. म्हणजे ज्यांना कोणाला त्यांच्या चक्रांवरती काम करायचे, मेडिटेशनवरती काम करायचे, रेकीवरती काम करायचे, ते लोक डायरेक्टली तुम्हाला कनेक्ट करू शकतील. ओके, धन्यवाद. येस, थँक्यू सो मच वन्स अगेन. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमच्या जवळचे व्यक्ती आहेत,
म्हणजे तुम्हाला असं वाटतं की त्यांचं आयुष्य सुधारावं, त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू. नमस्कार.